लाडक्या बहिणीच्या खात्यात हप्ता वितरणास सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली आहे। महिलांना डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी प्रदान करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। या योजनेचा लाभ हा फक्त गरजू महिलांनाच मिळणार असल्याचं ते म्हणाले। किती तटकरीशी बोललो, ती ह्या खात्याची मंत्री आहे, तिला लक्ष घालायला सांगितलं। महाराष्ट्रातनं माहिती गोळा केली, झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या महिलेला तिची काय अवस्था आहे ती पाहिली, ग्रामीण भागात, आदिवासी भागात, डोंगरी भागात, जिरायत भागात त्या महिलेची माहिती मिळवली, शहरातली महिलेची माहिती मिळवली आणि याच्यातनं ही योजना अस्तित्वात आली। 46,000 कोटी रुपये वर्षाला मिळणार आहे। माझ्या महाराष्ट्रातल्या गरीब महिलांना 46,000 कोटी कशाला म्हणतात आज मी तुम्हाला सांगतो। नोव्हेंबरचे पैसे पहिले 3,000 खात्यामध्ये जाणार आहे, हा शब्द मी तुम्हाला देतो। बहिणींनो, काळजी करू नका, हा भाऊ तुमच्या पाठीशी आहे। मी सकाळी आदितीशी बोललो, अजून किती पैसे पाहिजेत, तिने सांगितलं दादा इतके 1,000 कोटी रुपये लागतील। तुमची सभा झाल्यानंतर मुंबईला जाणार आहे, उद्या कदाचित सुट्टी असेल तरी देखील परवा दिवशी ते जे काही लागतात तेवढे पैसे तजवीज केली जाईल, काळजी करू नका। पण तुम्ही सन्मानाने राहा, सबल व्हा, सक्षम व्हा, तुम्हाला सुरक्षितपणा मी करतोय, तुम्ही काही काळजी करू नका। फक्त ते पैसे तुमच्या करता वापरा। इतके दिवस तुम्ही नवऱ्या करता, मुलाबाळांच्या करता वापरलं, स्वतःला काही पाहिजे असेल तर मुरड घातली, नको मला घेण्यापेक्षा कुटुंबाला घेईल, पण तुमचाही अधिकार आहे ना। बघता बघता दिवस निघून जातात, सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत, आणि त्या करता तुमच्या डायरेक्ट अकाउंटला पैसे टाकले, मध्यस्थ नाही, डायरेक्ट अकाउंटला पैसे, डीबीटी